गेले 50 दिवसांपासून नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन करत असलेल्या अंगणवाडी सेविकांनी नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये चक्काजाम आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। पोलीस आंदोलकांना ताब्यात घेतायत। नागपूरमधलं अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन आता काहीसं चिघळल्याचं दिसतंय। काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय तिमांडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, नागपूरमधलं अंगणवाडी सेविकांचं आंदोलन आता काहीसं चिघळल्याचं दिसतंय। चक्काजाम आंदोलनाचा प्रयत्न झालेला आहे। पोलीस आंदोलकांना ताब्यात घेत असल्याचं समजतंय। उदय, काय नेमकी तिथली स्थिती? अजिंक्य, गेले 50 दिवसापेक्षा जास्त काळ नागपूरच्या संविधान चौकामध्ये या अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। त्यांची मानधन न देता त्यांना पगार द्यावा आणि त्यांना पेन्शन द्यावं या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। मात्र या आंदोलनाची दखल सरकारकडून घेतली जात नसल्यानं अखेर आज हे आंदोलन चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नागपूरच्या या व्हेरायटी चौकामध्ये ज्या ते अंगणवाडी सेविकांना चक्काजाम आंदोलन केलं। आपण पाहतोय की चारही चक्के जे आहेत ते इथं ब्लॉक केलेल्या, वाहतूक जी आहे ती थांबवून धरलेली आहे आणि आपल्या आंदोलनावर जे आहे ते ठाम आहे। जोपर्यंत सरकारकडून काही ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका जी आहे ती या अंगणवाडी सेविकांनी घेतलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि आता हे चक्काजाम केल्यामुळे जे आहे ते पोलिसांनी या आंदोलकांना म्हणजे अंगणवाडी सेविकांना जे आहे ते ताब्यात घ्यायला देखील सुरुवात केली। आपण पाहतोय की आतापर्यंत 2 गाड्या भरून जे आहे ते पोलिसांनी इथून ताब्यात घेतलेला आहे आणि आताही हे आंदोलन चालू आहे। जर सरकार अशा पद्धतीनं पोलिसांचा वापर करून जर आमच्यावर दबाव आणत असेल तर हे आंदोलन आणखी चिघळवण्याचा इशारा जो आहे तो या अंगणवाडी सेविकांना जे आहे ते दिला। आपण काही अंगणवाडी सेविकांकडून जाणून घेऊया। मला सांगा, तुमची मागणी काय आहे? हे आंदोलन आता तुम्हाला पोलीस ताब्यात घेत आहे। आम्हाला वेतन श्रेणी पाहिजे आहे, आम्हाला पेन्शन पाहिजे आहे, ग्रॅज्युटी पाहिजे आहे आणि आम्हाला हे सरकार देऊन नाही राहिलं आहे, म्हणून आम्हाला हे आंदोलन करावं लागलेलं आहे। आता तुम्ही रस्ता जाम केलेला आहे, पोलीस तुम्हाला ताब्यात घेत आहे। हो, आम्हाला आता जेलामध्ये जाऊ, आता कुठेही नेतील तरी जाऊ, परंतु आम्हाला आमचा हक्क आम्ही दिलावून घेऊ। आम्हाला आता खूपच गरज आहे। महागाई इतकी वाढलेली आहे, या महागाईमध्ये आम्हाला 10,000मध्ये काहीच होत नाही आहे। मदतनीसांना 5,000 मिळते आहे। 5,000 आणि 10,000मध्ये महागाईच्या काळात काय होणार आहे, म्हणून आम्हाला हे रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे। आता सरकार तुमच्यासोबत चर्चा करत नाही, या पोलीस ताब्यात घेत आहे, हे योग्य करता का सरकार तुमच्यासोबत? चुकीचं करत आहे ते लोक, चुकीचं करत आहे, करूनच नाही राहिले ना ते। चुकीचं करत आहे आमच्यासोबत, आमच्या एवढ्या भाकत नाही आहे आम्हाला। नक्कीच आपण पाहतोय की आमच्या मागण्यांच्या बाबतीत सरकार संवेदनशील नाही आहे। सरकारनं आमच्यासोबत चर्चा करण्याऐवजी जे आहे ते पोलिसांकडून कारवाई करून ताब्यात घेत असल्यामुळे जे आहे ते हे आंदोलन आता चिघळलं तरी चालेल, पण जोपर्यंत सरकार सकारात्मक भूमिका घेणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका जे आहे ते आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे। पोलीसही आता इथं सक्रिय झाली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे आणि आंदोलनकर्त्या अंगणवाडी सेविकांना देखील इथं ताब्यात घेतलं जात आहे। अजिंक्य, बिलकुल, आपण ही दृश्य पाहतो आहोत। आपण प्रेक्षकांना देखील ही दृश्य दाखवूया। नागपूरमध्ये अंगणवाडी सेविकांचं हे आंदोलन सुरू आहे। गेले 50 दिवस या अंगणवाडी सेविका आंदोलन करत होत्या, पण त्यांच्या मागण्यांची दखल घेतली न गेल्यानं त्यांनी आज चक्काजाम आंदोलन केलेलं आहे। उदय, धन्यवाद, आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल।